एकंदर प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया ज्या पद्धतीने बंडखोरांच्या संदर्भामध्ये हे असं काहीतरी एक प्रचंड अरे बापरे भाजपत बंडखोरी, अरे बापरे शिंदे सेनेत बंडखोरी, इतरही पक्षात झाली बंडखोरी, पण भाजप आणि शिंदे शिवसेना याच्याबद्दल, त्यात विशेषतः भाजपबद्दल असं एकदम हलकल्लोळ सगळ्या चॅनलने उडवून दिलेलं आहे. काय करतील बिचारे? त्यांच्याकडे तरी बातम्या कुठे आहेत? बातम्यांचा तसा दुष्काळच आहे त्यांच्याकडे. रोज तेच 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 बोलत राहणार आहे. उद्धव तेच बोलणार, राज तेच बोलणार, फडणवीस तेच बोलणार, एकनाथ तेच बोलणार, अजितदादा तेच बोलणार, शरद पवार तेच बोलणार, संजय राऊत रोज सकाळी तेच बोलणार. लोकांना वैताग आलाय तेच 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 ऐकून. बोलतात नवीन काहीतरी मुद्दा काढा, नवीन विषय काढा. बरं, विकासाबद्दल बोलतच नाहीत, सगळे एकमेकाचीच वस्त्रहरण करण्यात मग्न आहे. तो वाईट कसा, हा वाईट कसा, मी चांगला कसा आहे सांगायला नाही, माझ्याकडे व्हिजन काय आहे सांगायला त्याला नाही. आता पोकळ जाहीरनामे करतील जाहीर, ज्या जाहीरनाम्याला काही अर्थ नाही. तुम्हाला एक सिक्रेट सांगू, त्या सिक्रेटला माझ्याकडे पुरावा आहे मित्रांनो. मी जवळजवळ, आता हे मला कबूल केलं पाहिजे की मी हे केलं कसं. मी 15 ते 20 दिवसांपूर्वी चॅट जीपीटी आहे की नाही, तुमच्याकडे मोबाईलमध्ये आहे ना, उपयोग करा. चॅट जीपीटीला मी असं सांगितलं की शिवसेनेचे आतापर्यंतचे शिंदे सेनेचे मुद्दे हे हे आहेत, साधारणतः ही नॅरेटिव्ह त्यांच्या नेत्यांनी मांडलेले आहेत, असं म्हणून एक 10 मुद्दे त्याला दिले. आणि त्याला सांगितलं चॅट जीपीटीला की मला या 10 मुद्द्यांच्या आधाराने एकूणच एकनाथ शिंदे यांचं धोरण आणि हे लक्षात घेऊन कार्यपद्धती मला 100 मुद्दे दे, ज्याच्या साहाय्याने मी जाहीरनामा तयार करू शकतो, किंवा रेडी मी हा कागद दिला की जाहीरनामा तयार. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे ना, साधारणतः एक 15-20 सेकंदामध्ये, 10 सेकंदात खरं द्यायला सुरुवात करतो तो मिळाला. मी म्हटलं अरे बा, हा आपण सगळ्या पक्षाच्या नेत्यांना पाठवूया. मग भाजपचा पण मी जाहीरनामा तयार करून घेतला त्याच्याकडून, 100 मुद्दे. मनसेचा माझ्याकडे थँक्सचे मेसेजेस आहेत मित्रांनो. मनसेचा जाहीरनामा केला, उबाठाचा केला संजयला पाठवण्यासाठी, त्यानंतर एनसीपीचा केला. माझे मित्र आता इकडे आहेतच याच्यामध्ये, शरद पवारांकडेही आहेत आणि आपल्या अजितदादांकडेही मित्र आहेत. तर मी बिलीव्ह मी या सगळ्यांना, म्हणजे शिवसेना, शिंदे, उबाठा, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस 6 झाले. 6 जणांना 100 मुद्दे जाहीरनाम्याला उपयुक्त असे आकडेवारी सकट मागच्या परफॉर्मन्सचे काही रेफरन्स घेऊन आणि पुढले काय करणार याची व्हिजन ऑफ मुंबई, व्हिजन ऑफ महाराष्ट्र, वेगवेगळ्या महापालिकात वापरता येतील असे कॉमन मुद्दे, असे 2-2, 3-3 जाहीरनामे 15 दिवसापूर्वी दिले. माझ्या चॅलेंज आहे. हा, आणि त्याच्यावर कौतुक म्हणजे त्याच्यावर मला थँक्स, हे काहीतरी अद्भुतच आहे, तुम्ही तर आमचं कामच वाचवलं, असे मेसेज मोठमोठ्या नेत्यांकडून मला आलेले. मी ठेवलेच सेव्ह करून ते. आज आता उद्धव आणि राजचा जाहीरनामा येतोय. आता मी सकाळी लवकर बोलतोय तुमच्याशी, साधारण 11 वाजलेत, पण दुपारी 2-3 वाजता काहीतरी येणार आहे जाहीरनामा. मला वाटतं ना, माझ्या फेसबुकवर टाकलाय की नाही मला आठवत नाही, बहुतेक टाकला असेल एखाद्या, ते पण तुम्ही जाऊन चेक करू शकता. मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो की त्यांचा जाहीरनाम्यापैकी 70% जाहीरनामा, 70-80% जवळजवळ जाहीरनामा हे मी जे 100 मुद्दे त्यांना दिले होते त्याच्यावरच आधारित असणार. आता त्यांना काय हे नाही, भारतीय जनता पक्षाकडे मोठी टीम आहे, त्यांनी जाहीरनामा तयार केलाय, पण जाहीरनामा ही गंमत असते हो. मी किती पक्षांचे जाहीरनामे वेळोवेळी केले, पक्षांच्या अध्यक्षांचा मित्र होतो त्याने केलेले. हे एकमेकांचे जाहीरनामे तर चोरतातच, आमच्यासारख्यांनी आता चॅट जीपीटीने पाठवलेले तर घेतातच, पण आधीचे जाहीरनामे पण काढतात, त्यातली जी कलम त्यांनी कधी अंमलात पण नाही आणला हे पण घेतात. एक काहीतरी, आणि जाहीरनामा वाचून कोण मत देतं का? त्यांनाही माहिती आहे हा एक कागद नाही काढला तर जाहीरनामा कुठे, जाहीरनामा कुठे, असं ते पेपरवाले विचारतात ना, चॅनलवाले. अजून तुमचा जाहीरनामा कसा नाही? अरे घ्या, झाला सुरुंडळी करून त्याची. त्याच्यापेक्षा आणखीन काही नाही. तोंडात कोमा नाही तर तिकडे कोमा, कुठे कोमा, तर कोण पाहतो, कोण जाहीरनामा वाचून कोण मत दिलंय का? तुम्ही दिलाय आयुष्यामध्ये कधी जाहीरनामा वाचून मत? अरे पाहिलंय तरी का, वाचलंय तरी का? पेपरमध्ये त्या रद्दीमध्ये आणखीन एक मोठी रद्दी येते फक्त,
बाकी काही नाही, कोणी जाहीरनामा होता नाही. हे कार्यकर्त्यांचे सुद्धा जे परिचय पत्रक वाटतात ते काही टाकतात त्याच्यात, केलं नाही केलं काय नाही, ते काय तुमच्या घरात ते आणून देतात, कधी कार्डाबरोबर देतात, हल्ली कार्ड वेगळी येतात पण आणून देतात, तुम्ही वाचता ते रद्दीत जातात. जसे पेपरमध्ये ते येतात की नाही लिफलेट्स येतात, कधी पेपर बघा सकाळी उघडा लिफलेट, कधी उघडून बघता तुम्ही? कधीच बघत नाही. अजून त्या वेड्यांना माहितीच नाही की अशी पेपरमध्ये टाकलेली लिफलेट खाली पडतात, लोक उचलतात आणि तसेच डस्टबिनमध्ये टाकतात. देतात लोक तसे द्यायचं व्हॉट एव्हर इट इज. पण हे जाहीरनामे जे आहेत त्याच्या संदर्भामध्ये मी एक खुलासा केला तुम्हाला की जाहीरनामे लिहिणं सोपं असतं, ते करायचं असतं. ChatGPT तयार करून देतो. आता खरं म्हणजे कमिटीची गरजच नाही. ChatGPTला सांगा हा मला जाहीरनामा देतो आणि मी दिला. मला आभार अभिनंदन थँक्स हो माझ्याकडे मेसेज आहे या. आता आणखीन एक गोष्ट, हे बंडखोर चाललाय ना, मूर्खपणा आहे. काही बंडखोरी वगैरे काही नाही, हे ब्लॅकमेल आहे, इमोशनल ब्लॅकमेल आहे, पॉलिटिकल ब्लॅकमेल आहे, दुसरं काही नाही. 99% लोक जे आता अपक्ष म्हणून उभे राहिले, बंडखोर म्हणून उभे राहिले. मी 1% का ठेवतो माहितीये? मला कायद्याने परवानगी नाहीये 100% म्हणायला. माझे वकील आहेत, ते मला सारखं सांगतात बहुसंख्य हा शब्द अनिलजी वापरायचा, सगळे म्हणायचं नाही, म्हणून मी म्हणत नाही. बहुसंख्य म्हणूया, चला कायदा पाळूया. बहुसंख्य लोक हे जे बंडखोरी करून उभे राहिलेत ना, ते बंडखोर असे आशेने डोळे लावून बसलेत की कधी येतो कुणीतरी नेता माझ्या पक्षाचा, मला काहीतरी आश्वासन देतो. बरं, ही 4च आश्वासन आहेत बरं का, 4च प्रकारे बंडखोरी शमते. फडणवीस मैदानात, फडणवीस मैदानात, फडणवीस काय मैदानामध्ये? सगळेच मैदानामध्ये काय करायचं ते ठरलेला फॉर्म्युला आहे. गावातला नेता सुद्धा ते करू शकतो, उमेदवार ज्याला तिकीट मिळालंय ऑफिशियली तोही करू शकतो. पहिली गोष्ट, आज बंडखोर किंवा अपक्ष यांना माघार घेण्याचा रेट ठरलेला आहे. जर त्याची जातीची, धर्माची, भाषेची, प्रदेशाची अशी काही मतं असतील आणि ते 1000पेक्षा 2000पेक्षा जास्त असतील, कारण महापालिकेमध्ये 1000-2000 मतं पण काउंट होतात बेटा, तर त्यामुळे साधारणतः 5 लाख, 10 लाख, 25 लाख आणि मॅक्झिमम एकाला दिलेत मला माहिती आहे मुंबईमध्ये विड्रॉलचे 1 कोटी रुपये. कशाला खर्च करतो? घे 1 कोटी रुपये, घेतात मागे. म्हणजे पैशाकरता हा खेळ 99% मी सांगतो. 1% चांगले लोक असतात जे खरोखरच प्रामाणिकपणे उभे राहिलेले असतात, बंडखोरी केलेली असते, तात्विक असते, ते 1%. 99%. दुसरं गोष्ट, एक ह्यूज इंडस्ट्री ऑफ चुतिया बनाने का धंदा. ठीक आहे, हे लोक जातात. अरे वेळा आहेस का, कशाला बंड करतो? तू काय निवडून येणार आहे का? पक्षाचंच येणार, फुकट मतं खाशील, काहीतरी हे करशील, विरोधकाला फायदा होईल. तुला घेतो ना स्वीकृत म्हणून. एकेका महापालिकेमध्ये स्वीकृत आहेत किती? पक्षाच्या अनुरोधाने येणार किती? पक्षांची पार्टीच्या संख्येप्रमाणे येतात, कुठे 2, कुठे 4, कुठे 5. आश्वासन किती लोकांना देतात? जेवढे बंडखोर उभे राहिलेत, अपक्ष उभे राहिलेत, ज्यांना माघार घ्यायला लावायची आहे आपल्या हिताकरता, ते सगळ्यांना तुला स्वीकृत घेतो ना वेळ्या. घेतला तुला, चल मी लिहून देऊ. या लिहून काय पुंगळ्या करून कुठे घालायचे असतात का? आणि घालतातच. असल्या पुंगळ्या त्या स्वीकृतचे पत्र दाखवत आहेत मला, 2-4 दाखवलं, मी माघार घेणार आहे कारण मला स्वीकृत. मी म्हटलं याड्या, ऑलरेडी 20 लोकांना देऊन बसलाय तुमचा नेता, स्वीकृतचं देतात. नाहीतर आणखीन जर चुतिया बनवायचं असेल, मी हा चुतिया शब्द वापरतो कारण संजयने तो संसदीय केलाय म्हणून, आणि तेच शब्द योग्य, दुसऱ्या शब्दात नाही. गाढव बनवणं, उल्लू बनवणं, मूर्ख बनवणं हे सौम्य शब्द आहे, चुतियाच बनवतात. तिसरं, अरे 165 महामंडळ आहेत महाराष्ट्रामध्ये. त्या 165 महामंडळावर जवळजवळ 2-3 हजार लोकांना घ्यायचं आहे आपल्याला. देतो ना तुला महामंडळ, पैसे मिळतील असं महामंडळ देतो ना, तू का काळजी करतो? यातलं काहीतरी एक आश्वासन पाहिजे असतं आपल्या लोकांना सांगायला की मी माघार का घेतली, काहीतरी तात्विक. बस त्यांनी मला सांगितलं स्वीकृत करतो. अरे त्याला तू नगरसेवक पदाचं तिकीट नाकारलं, त्याला तू विधान परिषदेवर घेणार आहे. मग आमच्या इथे ठाण्यात तरी एकाला राज्यसभेवर घेतो सांगितलं, तर काय बोलायचं? व्हॉट एव्हर इट इज. हे बंडखोरी वगैरे जे आहे ते थंड होण्याकरताच ते बसलेले आहेत. त्याच्या लाळ घोटतायत की कधी येतो मला काहीतरी देतो आश्वासन. आणि आश्वासन मिळालं की ते माघारी जाणार आहेत. तुम्हाला मी आत्ता सांगतो, अजून बंडखोरी मागे गेल्या 3 वाजणार आहेत. महाराष्ट्रातले 70-80% बंडखोर थंड होणार. त्यांना या तर स्वीकृत नगरसेवक, पैसे,
महामंडळ यातली आमिष दाखवणार, नाही तर दबाव आणणार, तुझ्या केसेस काढतो. खंडोबा कसे होणार हे ते सिक्रेट मी तुम्हाला सांगितलं. एवढं मोकळेपणे कोणी सांगत नाही हो. हे माहिती नसतं का लोकांना? माहिती असतं. अनेक वेळा मला पत्रकार मित्र आहेत, आता मी काय आहे ना की फोनवरून सगळ्यांना टचमध्ये असतो. हे बघ, माहिती मिळाली पाहिजे ना चारही बाजूनी. तर ते म्हणा, तू काय नवीन सांगितलं, किंवा जरा रिस्पेक्ट असेल तर, आणि तुम्ही काय नवीन सांगितलं, आम्हाला पण माहिती आहे. म्हणलं तुम्हाला पण माहिती आहे, पण तुम्ही सांगितलं कुठे? सांगितलं का? झाली काय तुमची हिंमत? हे चुत्या बनवत आहेत, बोलले का? पैसे देत आहेत, 5 लाख 10 लाख 15 लाख 25 लाख 1 कोटीपर्यंत पैसे देत आहेत. सांगितले, बोलले का? मी बोललो, मी म्हणून मी आणेल तर ते. तुम्ही हे सांगितलं का की हे गाढव जे बंडखोर तथागतीत अपक्ष आणि हे ते ज्यांचे माघारी चाललेले आहेत त्यातले बहुसंख्य लोक आहेत, त्यांना सांगताय स्वीकृत घेतो. अरे 2-5 नाही येते तुमच्या वाट्याला, आणि तुम्ही 10-20 लोकांना स्वीकृत आहे. उभे राहिले तर एक मतदारसंघात किती बेसुमार उभे राहिले, त्यांना सगळ्यांना सांगताय स्वीकृत. बोललो ना, पैसे, स्वीकृत सदस्य, महामंडळ आणि त्यांच्यावाल्या केसेस, त्याची धमकी, तुला हे करू त्या करू, तुझी इन्क्वायरी लावू, तुझं हे करू, हे 4 मार्गाने करतायत. बोललो तुम्हाला. आणखीन एक मुद्दा मला तुमच्या नजरेला आणायचा आहे, आणि तुम्ही ऍग्री व्हाल लगेच. तुम्ही अनिलजी खरंच आहे तुम्ही म्हणताय ते. आईला आम्ही बघतोय टीव्हीवर फॉर्म भरायला आलेले लोक, फॉर्म भरायला आलेल्या लोकांबरोबरचे लोक पण बघतोय, कार्यकर्ते पण बघतोय. मित्रांनो, मला सांगा तुम्ही की काही सन्माननीय अपवाद वगळता, हो हे वाक्य माझं, ते संविधानिक इशारा असतो ना, सिगरेट विकायची आणि त्याच्यावर लिहायचं संविधानिक इशारा, सिगरेट पिणे इंजुरीज टू हेल्थ, हो की नाही? याच्यापेक्षा आणखीन काय विनोद असू का? की तुम्ही जे विकताय त्याच्यावर तुम्हीच म्हणताय की हे कर्करोग होऊ शकतो, याच्यामुळे तुम्ही मरू शकता, आणि तरी विकताय, आणि विकायला परवानगी मिळतेय. हे धमाल आहे. जे येत आहेत ना भरायला फॉर्म, टीव्हीवर बघता की नाही न्यूज, फॉर्म भरायला आले लोकांच्या. यार मला सांगा तुम्ही, मला तर ना एक सिनेमामध्ये आपल्याकडे साधारणतः चोर, दरोडेखोर, मवाली, त्यानंतर हे रस्तोरस्ती फिरणारे झाटू पंटर लोक असतात, किंवा टपोरी असतात, किंवा निन्ना साऊथच्या पिक्चरमध्ये कसे ते असे अर्धान, हे एवढ्या मोठे दाढीची मधाची पोळी वाढवलेले, डोळे तर्राट, 12 महिने वगैरे याच्यामध्ये पटाईत असलेले, काहीतरी आपण इतका उग्र हिंस्त्र चेहरा असलेले, शब्द ऐका, उग्र हिंस्त्र असा चेहरा असलेले, ज्यांना बघितल्यावर आदर वाटण्याच्या वेळी भीती, दहशत वाटावी अशा चेहऱ्याची, हा नक्की निदान यांनी किमान 4 बलात्कार, 4 दरोडे आणि किमान एक 10 फ्रॉड्स केलेलेच असले पाहिजे, असं बघितल्या क्षणी याच्याबद्दल वाटेल, गॅरंटी वाटेल मला. असे किती मोठ्या संख्येने लोक तुम्हाला फॉर्म भरताना दिसतायत की नाही? अरे यांना पण मला वाटतं या हल्ली काय ना, गुंडांना आपण गुंड आहोत हे असण्यापेक्षा दाखवण्याचं पण हौस आली. हो, बघा ना तुम्ही त्यांच्या रॅलीज बघा, तुरुंगातून सुटलेले गुंड ज्या रॅलीज काढतात त्यात ते गुंड आणि त्यांच्या भोवतीचे लोक दिसतात ना, बघता ना, टीव्हीवर दाखवतात. हल्ली आपल्याला बरं झालंय, तसे दिसणारे लोक तुम्हाला कार्यकर्ते म्हणून, आणि तसला माणूस तो तुरुंगातून सुटून त्या गाडीमध्ये बसून असा असा करतो ना, गुंड चेहरा असा क्रूर, हे ते, आणि पाहिल्यावरच वाटतं की हा नुसता बेवडा नाहीये, हा खवडा पण आहे, हा समाजाचा कंटक आहे, हरामखोर, याला तुरुंगातच डांबायला पाहिजे. आता तो उमेदवार, तो उमेदवार आहे तुमचा, झक मारत तुम्हाला चोराला मत द्यायचं, दरोडेखोराला द्यायचं, चॉईस कुठे आहे तुम्हाला? बरं, हे काय मी एका विशिष्ट पक्षाबद्दल नाही बोलत आहे बाबा, नाही ना, मी बहुसंख्य पक्षांच्या उमेदवारांच्या बाबत बोलतोय. बहुसंख्य उमेदवार, सगळ्या पक्षांचे बघा चेहरे. अरे हे लोक उद्या तुमचे लोकप्रतिनिधी म्हणून मिळवणार आहेत. मी दरोडेखोरच तुम्ही निवडून देताय, जे सगळे पुष्पाच आहेत, आणि तुम्हाला त्या चंदन चोरांबद्दलचं कौतुक वाटतंय, आणि ते तसंच त्यांनी दिसलेलं तुम्हाला करून केलेलं ते आवडत आहे. असं करणारे
उमेदवार करून दाखवत आहेत. तू काय पब्लिकचा कापायला निघालाय हरामखोर? तेच उमेदवार. बरं, मला तर एकाने विचारलं की साहेब तुम्ही म्हणता तो हे, आता मी खाजगीत पण बोलतो ना लोकांशी, तर मला एकदा म्हणाला साहेब आमच्या इथे जे काही उमेदवार भरलेत अजून विड्रॉल नाही झाले म्हणाला, पण जरी झाले तरी आम्हाला माहिती आहे की या पक्षाच्या माणसाला आम्ही उमेदवार दिलं तर तो चोर आहे, पण अट्टल चोर आहे. याला दिलं तर तो दरोडेखोरच आहे, पण तो फेमस आहे दरोडेखोर म्हणून. त्याला तिकीट देतानाच बहुतेक तो दरोडेखोर आहे म्हणून दिला असावा. हा तर फ्रॉड आहे, चिटर आहे. याच्या पतपेढ्यांमध्ये यांनी जाम राडे केलेले आहेत. ह्याच्या कोऑपरेटिव्हमध्ये यांनी जाम राडे केलेले आहेत. डल्ला मारलेला आहे पब्लिक याच्या. हा बायकांना धमकावत फिरतो. याचे पंटर गावामधल्या पोरींना रस्त्याने जाऊ देत नाहीत, इतके हालत खराब करून टाकले. आता मला सांगा, या 5 लोकांचे 5 प्रकार, आणि 5ही एकाच जमातीतले गुन्हेगार गँगस्टर उभे राहिलेत, आणि गँगस्टरचे नातेवाईक पण उभे राहिलेत, आणि त्यांना तिकीट दिली. क्या बात आहे, काय चॉईस ठेवलाय पब्लिक सोबत. पण उद्याच्या ह्या तुमच्या महापालिका ह्या अशा गुंडांनी भरलेल्या दिसणार आहेत तुम्हाला. महापालिका आहे का तुरुंगातील खून, मारामाऱ्या, दरोडे याच्यामध्ये आरोपित असलेल्या किंवा शिक्षा झालेल्या गुन्हेगारांचं हे संमेलन आहे, स्नेह संमेलन, असा प्रश्न पडणार आहे तुम्हाला. येऊ द्या येता महापालिकांची चित्र, निवडून आलेल्यांची चित्र बघा, निवडून येणाऱ्यांची बघा, उमेदवारांची बघा. हे असल्या चेहऱ्याचे लोक उभे राहत आहेत, असल्या कॅरेक्टरचे लोक उभे राहत आहेत. आपल्याला काय खोटा चान्स आहे? काय चान्स आहे? काय उपटणार होता म्हणे यांच्यापैकी कोणाचं, आणि कोणत्या पक्षाला काय म्हणून द्यायचं? मला परवा एक जण म्हणाला, बाबा रे मी माझा ना उमेदवाराचा तो फोटो एकदा आला त्याचं, ते काहीतरी त्याच्यामध्ये आता वाटायला सुरुवात झाली बरं का लोकांचे. ते काय निवडणूक 3 तारखेला विड्रॉल वगैरे त्यांना काय नाही, त्यांच्या वाटायला सुरुवात झाली. तुम्हाला त्याचा फोटो पाहिला, आणि मी माझ्या बायकोला सांगितलं की आपण आपल्या पक्षाला मत देऊ. ती म्हणाली या पक्षाचा उमेदवार, ते म्हणे ते काय सगळ्यांचे सारखेच आहेत. 90% तिकीट चोर, दरोडेखोर, गँगस्टर्स यांनाच सगळ्याच पक्षांनी, सगळ्या नवे बहुसंख्य पक्षांनी. करेक्ट. निवडणूक आयोगासमोर मी निवेदन करत आहे, न्यायालयासमोर निवेदन करत आहे, उमेदवारांसमोर की मी बहुसंख्य म्हणालो, 90% म्हणालो. 10% कोण? तुम्ही समजा ना, मीच तो 10%. हे बरं असतं ना. ते जे मी म्हणतो ना की अनेक तेव्हा बरेच म्हणतात की मी सोडून, मी जेव्हा म्हणतो 90% साले हरामखोर गुन्हेगारच दिसत आहेत दिसायला. मी महिला उमेदवारांविषयी बोलण्याचं काही टाळलं, हे तुमच्या लक्षात आलं असेल. मुद्दाम टाळलाय, मला नाही त्या नसत्या याला वेगळं वळण लागेल म्हणून मी त्याबद्दल, त्यांच्या असण्याबद्दल, दिसण्याबद्दल, त्यांच्या चारित्र्याबद्दल, त्यांच्या बॅकग्राऊंडबद्दल, त्यांच्या नवऱ्यांच्या बॅकग्राऊंडबद्दल, कारण बहुसंख्य महिला या कोणाचे तरी काहीतरी आहेत म्हणून तिकीट घेत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे मी नाही पॉइंट आउट करत. त्यांची जे आहेत ना, कोणाचा बाप आहे, कोणाचा भाऊ आहे, कोणाचा मेवणा आहे, कोणाचा भाऊजी आहे, काय आहे ना, घरातच तिकीट दिलेत ना 2-2, 4-4. ती कुठल्या पक्षाला लाज आहे? सगळ्याच पक्षाने ते केलंय. घरातच 4-4, 6-6 तिकीट दिली आहेत. मग ते जरी इकडे म्हणायचं घराणेशाहीला आमचा विरोध आहे. ओ हो वा, फारच छान, तुमचा घराणेशाहीला विरोध आहे, आणि तुम्हीच एकेका घरामध्ये 4-4, 6-6 तिकीट देतं. बहुसंख्य पक्षांना लॉज नाही का वाटत? आम्ही काय उपडणार आहोत तुमचं? तुम्हीच 5 वर्ष आमची उपटणार आहात माहिती आहे आम्हाला. आणि उपटेच पाठवलेत ना तुम्ही, आणि उपट सुंभ पण पाठवलेत. आदल्या रात्री एक पक्ष, दुसऱ्या दिवशी सकाळी दुसरा पक्ष. रात्री एका ठिकाणी दारू ढोसायची, मटन चिकन वर ताव मारायचा, सकाळी हगायला दुसऱ्या पक्षात चाललंय ना. आणि ते जे हगणं आहे, ते हगणं असं घेऊन, हा आमचा नवा उमेदवार, काला ते तिकडे खाल्लं इकडे हगलं, हे हगणंच तुमचं उमेदवार, असं करत फिरतायत की नाही? कुठू बोलतोय, खरंय की नाही? आहे ना. आदल्या दिवशी हा बघितला, हा बलात्कारी आहे, हा व्यभिचारी आहे, हा भ्रष्टाचारी आहे, ओ हो हो, हे टीका केली. सकाळी उठून बघावं तर, परंतु वाल्याचा वाल्मिकी नाही का झाला? काय त्या वाल्याने एकदा काय चूक केली, हे सगळेच वाल्मिकी म्हणायला लागले स्वतःला. काय काय करायचं काय? अरे आमच्या इथे पण लोक सांगतात, हो हो बरोबर आहे, तो वाल्या होता, पण तो वाल्मिकी होऊ शकतो का नाही? हो, जसे काय तुम्ही नारद मुनी झाले ना, त्याचं वाल्मिकी कराल. तुमच्याकडे काय फार मोठे संस्काराचे अगदी हे आहेत, एका रात्रीत, एका तासात
हा, अरे याचा फॉर्म भरून त्याचाही फॉर्म भरणारे लोक निघाले. मी तुम्हाला सांगू, तुम्ही मतं कोणालाही द्या, कोणत्याही पक्षाला द्या, पुढील 5 वर्ष तुमची आय झेड करतात त्यांनी बघा. असलेच उमेदवार दिले, त्यांचे चेहरे बघा, काही करू नका, मत द्या. पण माझं आता आव्हान आहे की मरू द्या. उमेदवार सगळ्या बहुसंख्याकांचे जरी तसे असले तरी शेवटी पक्षाचा विचार करा आणि मतं द्या. नका उमेदवारांचे चेहरे बघू, नका त्यांचे कॅरेक्टर बघू, नका त्यांचं जीवन चरित्र बघू आणि चारित्र्य बघू. सोडून द्या. हा निकष मनातून काढून टाका. साफ साले चोर आहे. आणि ते तर आमचे म्हणाले, एक मंत्रीच म्हणाले, हमाम में सब नंगे होते. या नंगट लोक तुमचे कपडे काढणार आहेत, लक्षात ठेवा, पुढली 5 वर्ष. पण काही करू शकत नाही तुम्ही. तुम्हाला मतदान करायलाच पाहिजे, कर्तव्य आहे आपलं, ते करूया आपण. आणि असल्या हरामखोरांना, चोरांना, दरोडेखोरांना निवडून देऊया. आणि दगडापेक्षा वीट मऊ वगैरे असलं काय मला सांगायचं नाही. हे सगळे दगडच आहेत, यात विटा नाही आहेत फारशा. करा मतदान. आणि पुढली 5 वर्ष आपण दुसरं काय करतो? आमदार खासदार निवडून दिले, बहुसंख्य, आणि आता नगरसेवक निवडून देणार झक मारत. आपण 5 वर्ष एकच करू शकतो. ते तुम्ही करणार, मी करणार, आपण सगळे मिळून करणार. ते म्हणजे पश्चात्ताप. धन्यवाद.